आई कसली का भाजी बनवते सर? हे चिकन आणलं आहे ना, त्यात चिकन शेंगा टाकू. हा, तर आईची रेसिपी बघू आज कशी तर ते शेंगा शेकटाचे टाकू. ते अजून भाजेल पण आहे ना कोवल्याचा. हा, तर आईची रेसिपी आज तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चिकन मध्ये शेकटाच्या शेंगा एवढ्या टेस्टी लागतात की बोलूच नका. आम्ही तर खाल्लेलं, आई कधी पण बनवून देते त्याची मुलं. तर आज तुम्हाला पण म्हटलं दाखवू, बरोबर ना. डाळीत टाकले आणि शेकटा अशी चव. हा, पण चिकनात टाकली तर चिकनात टाकले तर फार भारी. फार म्हणजे फारच भारी. काय साला आता पण सांगता चावून सांगता खायचं. तोंडाला पाणी सारखं येतं. आई तर साला सगळी चावून खाते. काय चावून साला म्हणजे हो. सगळी चावते आणि नंतर मग टाकते साला, पण पक्की चावते. तर ती मग त्याला चव जास्ती सालाला. आता बघू शेकटाच्या शेंगा आम्ही पाडल्या. शेकटाच्या शेंगावरून आता कसं शेकटाच्या शेंगा हळूहळू चालू व्हायला लागले ना यावर्षी. आता फुल भरेल आहे तर मग दाखव ना. तुम्हाला दाखवतो नंतर. आता भाजी ठेवली का किती शेकटाला फुलं आल्यात ती. थोडेसे तर चला, आईने शेंगा कापल्या. अगोदर दुसऱ्या कापून ठेवलेल्या. आम्ही गेलेलो बाहेर तोपर्यंत, आणि थोड्या म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली पण दाखवल्या पाहिजे त्याच्यामुळे कोढ्या कापू. कोढ्या कसा तर तू सांग, गणित सांग काप ठेवले ना दोन्ही. तर चला आता चिकन बिकन धुवून घेत. आज मी येताना भिवंडीवरून येताना चिकन घेऊनच आलो. तुम्हाला रेसिपी दाखवायची ती त्याची मुलं, बरोबर ना. तर बघा थोडाच आणतास तरी नाही म्हटलं आई कधी पण 50-50चा खाते, तर म्हटलं नेवते जास्तच. एक पीस सांगते. आईला चिकन पण आवडतं, तर म्हटलं कधीचे खाली नेऊन देता, नाही तर परत युट्यूब फॅमिली आपली बघल तर सांगाल चिकट्यासारखा मनीष नेला. त्याची मुलं थोडा जास्तच घेऊन आलो, बरोबर ना. आम्ही कसा 50 रुपयाचा मी थोडा जास्त घेऊन आलो. एक खडा जरा भाऊ पण तलून बिलून खातो, तर म्हटलं त्याला पण पाहिजे 2 पीस. काय रे जास्त. ताई काय करते, आवडलं नाही तर परत छोटे छोटे पीस कराल. काय एकूच खडा घेतला मोठा ना तर जीव हिज काय एकूच खडा. तर बघा आईनी परत, कारण एकच खडा मोठा घेतला तर जीव मग हिजतो मग बारीक बारीक केलं तर हे असं वाटत का मला मोप आलं 4-5 खडं जेवणावर असा ना. तो मोठा खडा तो एकूच जीव हिज आधोस असा. काय मोठा खडा एकूच ना बारक बारक राहिलं 4-5 तर हा मला मोप खडा हा जेवणावर. असा पण आहे काय. तर बघा आईने आता अजून थोडा छोटे छोटे पीस करायला लावलं. आखा जेवण खाय ना मग घरची नाही तर खडं खाय. चांगला दिलाय का चिकन का हलका दिला? चांगला दिला आहे. दिलाय चांगला. मोठं ठेवा, तुला मोठंच खायची सवय हवी ना. मी कसं पण खातो, मला असं काय नाही. नाही तर मग बारीक सगळं केलं भुका. नाही तर तुम्हाला ना मी काय मग शेकटा शेंगा थोड्या खाईन, चिकन 1-2 पीस खाईन, बरोबर ना. पण चांगला दिलाय ना. कारण की आमच्याकडे मित्रांनो चांगला चिकन वगैरे देत नाही जास्त, बरोबर ना. पाखाचा गल्ल्याचा नखा बिखा तोडून देत असं देतात आमच्याकडे. मी चिकन येताना घेऊन तिकडनंच घेऊन आलो. बोठा पण कोंबड्याची देत. कोंबड्याची बोटा पण देतात का? न तिकडे घेशील तर ती बोठा पाय तोडून टाकत ना. आपल्या इकडे कसं ते पाय बीत नखे फक्त न कुडवून टाकत ना, ती बोठा पण देत त्यात तोडून. असा पण आहे काय. तर त्याहून जीव आधोस. तर बघा मित्रांनो फायनली शेंगा पण धुवून घेतल्या, चिकन पण धुवून घेतला. आता मी भाजी बनवतो, तुम्हाला दाखवतो कशी आई भाजी बनवते चिकनची. आणि शेकटा इकडं पाना आणून ठेवल्या. चाईची भाकरी बनवायची आहेत म्हणून देवासाठी, बरोबर ना. ती धुवून ठेवल्यात. चाईच्या भाकरी बनवणार आहे म्हणून. तर चिकनाची रस्स्याची खायला मजा येते ना चाईच्या भाकरी की बोलूच नका. काय का सावेला भाकरी ना. तर आता आई चूल पेटवून घेते मित्रांनो. तोपर्यंत चूल पेटवली का दाखवतो तुम्हाला. इकडे आई लसूण बिसून ठेचत आग जास्त झाली तर आता बाहेर काढून ठेवली. बघा आईने कांदा बिंदा टाकला अगोदरच. आईची पद्धत कशी मस्त. तर ऊन आलाय चुलीवर, त्याची मुलं काय व्यवस्थित दिसला का नाही तर बघा कमेंटमध्ये सांगा, कारण की ऊन भरपूर आलाय. आईने लसूण बिसून ठेचून घेतले तिथं. तर बघा आईने आता भाजी बनवायला लावली. मसाला वगैरे सगळा नाही लसूण कांदा टाकलाय ना पहिला. कांदा करपू दे, नंतर मग आईने इथं शेंगा ठेवल्यात आपल्या आणि चिकन. आणि आता मसाला टाकाल चवीनुसार काय काय ते. आणि भाजीवर ते मसाला वगैरे टाकून घ्यायला टाकू ना मसाला. मसाला कमीच टाक, नाही तर मग माझा हाल करशील मला. तर बघू आता लसूण टाकायला लावली वरून.
मस्तपैकी टाकली लसूण बिसून एकदम कडकशे. जरा तुझं मस्त आग थोडी जास्त आहे त्याच्यामुळे. आणि आता मग भाजी टाकायची बघा. अशा प्रकारे भाजी फोडणी आणि झाकण ठेवलं. अशी आईची आमची पद्धत आहे बनवायची. झाकण ठेवायचा, जरा मसाला तळल ना तसा करायचा. आई तेलावर वगैरे मसाला नाही टाकत, आईची पद्धत वेगळी आहे आमची. तेलावर पण टाक ना. तेलावर पण टाकते हो. तेलात टाकला ना का तळून निघत का तिखट जास्त लागत ना. म्हणजे भाजी तेलावर टाकली अशी मसाला वगैरे, तर आता थोडा वेळ मिक्स करायला मस्त पैकी. बरोबर ना. मिक्स करून घे. झाकण ठेव. आता मिक्स करून घेईल मस्त पैकी. झाला एकदम. भाजीला कलर बघा किती खतरनाक आलाय, एकदम क्वालिटी वाला बघा. बरोबर ना. बघा तोंडाला बघून तुमचे पाणी सुटलं असेल असं मला तरी वाटतं. बरोबर ना. मिक्स करून एकदम खतरनाक क्वालिटी वाली भाजी बघा. आता ही थोडा वेळ ढाकून ठेवाल. मस्त ठेवला ढाकण आणि थोड्या वेळानंतर पाणी टाकून घेईल. बरोबर ना. चलो. पाणी लगेच हा तर बघा मित्रांनो, आता चिकन थोडा वेळ टाकून झाला मस्त. आता आई पाणी टाकाल ना. आईने गरम पाणी करून ठेवेल ना. गरम केला आता टाइम गरम होईल ना. आता गरम पाणी केलं ना, आता त्या टाकला गरम पाणी मस्त पैकी बघा. आता भाजी पण एकदम कडकशी होईल. पाणी बस काय अजून टाकायला का टाकायला शेंगा शिजवायला लागते ना. हा मग टाक सगळा भरून ठेव. नंतर आटायलाच ना त्या. तर शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकायला लागेल थोडा जास्त एकदम. बरं झालं. तर चला मला तर बघूनच आता एकदम असा तोंडाला पाणीसाठी सुटलाय मस्त. मग नंतर आता पाणी बिणी टाकून घेतला. आता ही गरम मसाला चिकन मसाला काय टाकून घेईल. मग डायरेक्ट भाजी झाली की मग तुम्हाला आता भेटू जेवताना. बरोबर ना. तर चलो आता डायरेक्ट मग आई आता मसाला बिसाला टाकून घेईल. आई कसं मसाला ते आमच्या खोलीत चिकन शिजवत नाही, तर आईने आता मीठ वगैरे घेऊन आली तिकडनं बघा. चिकन ते शिजवून बघा मीठ बीठ घेऊन आली. तर आता आई जाऊन टाकल तिकडं. बरोबर ना. तर मग तू टाकून घे ते मीठ बीठ. मग डायरेक्ट आता जेवताना भेटू. बरोबर ना. तर बघा मित्रांनो, अशी भाजी बनवतो आम्ही आदिवासी मस्त पद्धतीने कडकशी एकदम झप्पाक रेसिपी. तर चलो आता भाजी झाली की मी डायरेक्ट जेवताना भेटू. तोपर्यंत वेट करा जरा, जाऊ नका कुठे, थांबा. तर बघा मित्रांनो, फायनली भाजी झाली. ऊन आहे त्याच्यामुळे तिथे तुम्हाला दिसणार नाही भाजी. एकदम कडकशे झाले. आई झाली ना भाजी. शेंगा बिंगा शिजल्या ना सगळ्या. तर चला आता जेवण करून आतलून पण शिजल्या ना. तर चला आता जेवण करून घेऊ. मग भात वाढ मस्त. हा बघा मित्रांनो भाजी कशी झाली एकदम कडकशे. ही बघा शेंगा बिंगा मस्त झाल्या शिजल्या. बरोबर ना मित्रांनो. फायनली अशी प्रकारे भाजी झाली आमची. आता जेवण वाढला की दाखवू तुम्हाला. बरोबर ना. चलो कडाक्षे आता मस्त जेवू. मग वाडा भात. हा तर बघा शेगड कसा फुललाय. फुलला शेंगा पण लागायला लागलाय बघा मस्त एकदम कडकशे. शेगड पण कसा फुललाय. आता फुला बघा किती आल्या देवर्षी मित्रांनो. अख्खा पूर्ण भरून फुलाखालीच शेगड लावलाय. तर हे वर्षी शेंगा किती भाजतील त्या बघा का. एवढ्या भाजतील की बोलूच नका. खाऊन खाऊन वैताग येईल वाटतं हे वर्षी. बघा आता तेवढ्या लागायला लागल्या. त्याची मुलं आज बोललो चिकन आणि शेकटाच्या शेंगा बनवू. आज असा प्लॅन केला आम्ही. पाला तर पावसाळ्यात खाऊन खाऊन थकलो. आता शेंगा खाऊन खाऊन थकायच्या. तर उन्हाला लागला का या तुम्ही पण शेंगा विकत. आणि आज देव आहे खऱ्याचा. त्याची मुलं आईने पण एकदम सारवून घेतला घर शेणाने मस्त कडकशे. आता थोड्या वेळा सुकल. दुसरा सुकला आता सुकल. संध्याकाळपर्यंत सुकल किंवा सुकला का देव करायचं. बघा फायनली आईने तर आता भात वाढायला लावला. शेंगा पण वाढायला लावल्या मस्त. चिकन पण वाढायला लावला. तर चला मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. काय बरोबर ना. तर आता काय इथं जरा कालोख आहे. तिथं उजेड पण आहे थोडा मस्त. तर बघा आता ही वाढायला लागले. बघून बघून मस्त शेंगा बिंगा कोणाला किती. मला थोड्या शेंगा द्या जास्त. तर चलो मित्रांनो आता जेवायला. तर इथं आम्हाला जरा लांब लांब बसायला लागेल कारण की आईने इथं सारवलंय त्याच्यामुळे. बरोबर ना. एकत्र जेवायला जमणार नाही. आणि आज आईचा उपवास आहे. आज देव असल्यामुळे. बरोबर ना. रात्रीचे तर तुम्हाला दाखवू कसा देव तो. तर चला आता मी जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला शेकटाची आणि चिकनची भाजी खायला.
मग जेवलो की परत भेटू. तर आज जरा आम्ही सगळं वेगवेगळं बसलोय, तर तुम्हाला जरा टेस्ट करून दाखवतो शेंगांची. हे बघा शेंगा एकदम खतरनाक शिजल्यात, एकदम नरम झाल्यात, एवढ्या भारी झाल्यात का बोलूच नका. बघा मी पेटीवर जेवायला बसलोय यार एकदम. तर आता जरा शेंग खाऊन दाखवतं. ते एकदम कडक झाले, चव पण मस्त. खतरनाक. वा काय चव आले शेंगांना मित्रांनो. तर तुम्ही पण वा, तर तुम्ही पण चिकन मध्ये शेंगा टाका किंवा शेंगांमध्ये चिकन टाका आणि खाऊन बघा काय भारी लागेल ती. बघा वा. तर चला असं मी आता जेवण करून घेतो मस्त. इथं भात आहे मस्त आणि चिकन पण आहे. तुम्हाला दाखवली टेस्ट कशी. मग भेटू चला.